नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट यांच्या जवळपास 2300 पदांच्या ज्या पदभरती निघालेल्या आहेत, तर त्यांच्या आता विद्यार्थी मित्रांनो 15 डिसेंबरपासून तर 5 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर आता बरेच विद्यार्थी अर्ज करत आहेत आणि बरेच विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे, परंतु काही विद्यार्थ्यांना अर्ज कसा करायचा हे त्यांना कळत नाहीये। तर आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्ण A to Z संपूर्ण प्रोसेस कशी आहे, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, त्याचप्रमाणे कसं पेमेंट करायचं आहे, त्याचप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं आहे की सर आम्ही पेमेंट तर केलं आहे, परंतु आम्हाला रेफरन्स कोड मिळालेला नाही आहे, तर आम्ही काय करायचं। त्याचप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन प्रिंटसाठी खूप प्रॉब्लेम येत आहेत। जर ते प्रिंट करत आहेत तर त्यांचं PDF बरोबर डाउनलोड होत नाहीत। तर म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपण आज हा व्हिडिओ बनवत आहेत की फॉर्म कसा भरायचा आहे। आणि बघा मित्रांनो, जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असतील तर आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण दिलेली आहे। त्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही तिथे विचारू शकता। तर आता बघा, आपण या व्हिडिओमध्ये क्लर्क या पदाचा फॉर्म कसा भरायचा हे सांगणार आहोत। त्याचप्रमाणे इतरही म्हणजेच लिपिक, वाहन चालक आणि स्टेनोग्राफर यांच्यामध्येही काही फॉर्ममध्ये डिफरन्स आहे हे सुद्धा आपण सांगणार आहोत। त्याच्यामुळे जर तुम्ही कोणत्याही पदासाठी अप्लाय करत असाल तर ही व्हिडिओ न स्किप करता तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा फॉर्म चुकलेला आहे आणि ते आता आम्हाला विचारत आहेत की सर आमची फॉर्ममध्ये मिस्टेक झालेली आहे, तर आम्हाला आता रिएडिट करता येणार आहे का। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची एकदा फॉर्म भरताना जर काही चूक झाली तर तुम्हाला परत एडिट करण्याचं ऑप्शन भेटणार नाही आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आधी व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या की फॉर्म कसा भरायचा आहे, त्याच्यानंतरच अप्लाय करा। तर बघा मित्रांनो, तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्व वेगवेगळ्या पदांसाठी सर्व वेगवेगळी लिंक आहे, तर ती लिंक तुम्हाला कुठे मिळणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपल्या इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, तुम्ही तेथेही मला मेसेज करू शकता। आणि व्हिडिओच्या शेवटी आपण आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा देणार आहोत। तर मित्रांनो, येथे आल्यानंतर बघा, हायकोर्ट पदभरती पोस्टनुसार सर्व पदांच्या लिंक आपण येथे अपलोड केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण आता क्लर्क या पदाचा अर्ज कसा करायचा आहे ते आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला दिसणार आहे। तर मी काय करतो की आधी फॉर्म भरतो, त्याच्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं असतं। परंतु बॉम्बे हायकोर्टमध्ये आपल्याला 2 ऑप्शन उपलब्ध आहेत, आधी फॉर्म भरायचा त्याच्यानंतर पेमेंट करायचा, किंवा आधी पेमेंट करायचं त्याच्यानंतर फॉर्म भरायचा। कारण की विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा पेमेंट करतो तेव्हा आपल्याला एक रेफरन्स कोड भेटतो। तर तो रेफरन्स कोड आपल्याला कुठं येतो, जेव्हा आपण पेमेंट केलं, आपलं पेमेंट सक्सेसफुल झालं, तर आपल्या जीमेलला आणि आपल्याला मेसेजसुद्धा येतो त्या रेफरन्स कोडचा। तो रेफरन्स कोड आपण जेव्हा त्या फॉर्ममध्ये फिल करणार आहे तेव्हाच आपला फॉर्म सबमिट होणार आहे। त्याच्यामुळे आपण दोन्ही ऑप्शनने जाऊ शकतो। परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की आधी तुम्ही फॉर्म भरून घ्या। तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट आधीपासूनच क्लर्क आहे। जर आपल्याला दुसऱ्या पदासाठी अर्ज करायचा आहे तर त्याची लिंक वेगळी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं आल्यानंतर पहिल्या ऑप्शनमध्ये आहे की तुम्हाला कोणत्या खंडपीठासाठी अर्ज करायचा आहे, तो म्हणजे बॉम्बे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर। तर तुम्ही तुमच्यानुसार सिलेक्ट करून घ्या की तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नागपूरला केलं तर तुमचे पेपर हे नागपूरमध्येच येणार आहेत, त्याच्यामुळे तुमच्या जवळच्या ॲड्रेसमध्ये तुम्ही फॉर्म भरा, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे श्रीमती, श्री हे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पहिलं नाव, त्याच्यानंतर मिडल नेम, त्याच्यानंतर लास्ट नेम, सर नेम टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे तुमचं राहता ॲड्रेस काय आहे हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे इथे तुम्हाला पोस्टल ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट तुम्हाला टाकायचं आहे आणि तुमचा जिल्ह्याचा कोड काय असणार आहे, पिन कोड, तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे आधार कार्ड टाकायचं आहे। परंतु आधार कार्ड जर तुम्ही टाकला तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, परंतु माझ्या माहितीनुसार तुम्ही आधार कार्ड टाकून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID टाकायचं ऑप्शन आहे। तर ईमेल ID कसं टाकायचं आहे, तुम्हाला इथं फक्त तुमची ईमेल ID टाकायची आहे आणि इथं ॲट पुढं तुम्हाला gmail.com फक्त एवढं टाकायचं आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे। तर मोबाईल नंबर असा द्या की तो मोबाईल आत्ता चालू आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो, त्या मोबाईलवरच तुम्हाला SMS येत असतात आणि जे पुढील काही अपडेट असतात, तुमची पेपर असतो, एक्झाम असते, त्याची सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला त्याच मोबाईल नंबरवर येत असते। त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर व्यवस्थित द्या। त्याच्यानंतर इथं रेसिडेन्शियल फोन आहे, तो नाही टाकला तरी चालेल। त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं नॅशनॅलिटी ऑलरेडी इंडियन ही सिलेक्ट झालेली आहे।
त्याच्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सिलेक्ट करून घ्यायचे, तुमची हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बुद्ध, जैन, अदर हे तुम्हाला तुमच्यानुसार सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे सबकास्ट येते. सबकास्टमध्ये जनरल, ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, NTD, NTC, विमुक्त जाती हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो इथं अजून तिसरा ऑप्शन असतो. तर तो तिसरा ऑप्शन तुम्ही भरला तरी चालेल, नाही भरला तरी चालेल. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हिंदू असतो, त्याच्यामध्ये आपली कास्ट आहे ती विमुक्त जाती आणि या विमुक्त जातीमध्ये पण सुद्धा आपली सबकास्ट असते. ठीक आहे, तर ती तुम्हाला इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. तुम्ही इथं तुमची जन्मतारीख टाकल्यानंतर इथं जर तुम्ही ऑप्शन वर क्लिक केलं तर इथे तुम्ही किती वर्षाचे झाले आहेत हे ऑटोमॅटिक अपडेट होईल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं प्लेस ऑफ बर्थ टाकायचं आहे. तर आता बरेच विद्यार्थी म्हणतील की आमचं प्लेस ऑफ बर्थ काय आहे आम्हाला माहीत नाही. तर बघा मित्रांनो 10वी आणि 12वीच्या ज्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहेत LC त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेस ऑफ बर्थ काय टाकलेलं आहे हे तुम्हाला दिसेल, त्यानुसारच तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे, मॅरिड, अनमॅरिड आणि डायव्होर्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं डायव्होर्स झालेलं आहे त्यांनी इथं डायव्होर्स सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला इथं सर्व ही माहिती टाकून घ्यायची आहे. नाहीतर तुम्ही मॅरिड आहेत की अनमॅरिड हे तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं डिफरन्शियल एबल पर्सन म्हणजे जर तुम्ही हँडिकॅप असेल तर तुम्हाला यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. जर तुम्ही इथं यस केलं तर तुम्हाला ती माहिती टाकावी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकताना आपल्याला या लिपिक क्लर्क या पदासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुमचं कमीत कमी ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट अपलोड करायचं नाही आहे. तुम्हाला आधी स्टार्टिंगला 10वीचं, त्याच्यानंतर 12वीचं, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएटचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा होल्डर असेल तर तुम्हाला ते सुद्धा अपलोड करून टाकायचं आहे. तर बघा आधी आपण SSCचं टाकणार आहे. तिथं टाकल्यानंतर तुमची स्ट्रीम काय होती, तुमची बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी काय होतं, महाराष्ट्र बोर्ड, त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग, त्याच्यानंतर आउट ऑफ मार्क्स आणि किती मार्क्स पडलेत ते टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे ऑटोमॅटिक तुम्हाला किती पर्सेंटेज आहेत हे दिसणार आहेत. ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्हाला SSC, 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन हे तिन्ही मार्कशीट टाकायचे आहेत. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर ग्रॅज्युएशनचं जे सर्टिफिकेट टाकायचं आहे त्याच्यामध्ये आम्हाला CGPA आहेत, तर आम्ही काय करायचं. आणि त्याचप्रमाणे आमचं ग्रॅज्युएशन हे 3 वर्षाचं होतं, तर आम्ही फक्त फायनल इयरचे मार्क टाकणार की 3 वर्षाचे टाकणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3 वर्षाचे ग्रॅज्युएशनचे फायनल मार्क टाकायचे आहेत. जर तुमच्याकडं ग्रॅज्युएशनचं जे फायनल मार्कशीट असतं त्याच्यामध्ये तुम्हाला CGPAमध्ये 10 आउट ऑफ किती मिळालेले आहेत 8.36 असं तुम्हाला दिसेल. तर ते 8.36चे तुम्हाला मार्कमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. तर ते कसं होईल तर जर आहे तर बघा मित्रांनो तुम्ही ज्याही युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल तर त्या युनिव्हर्सिटीचं नाव गुगलवर टाकायचं आहे आणि हाऊ टू कन्वर्ट CGPA टू पर्सेंटेज टाकायचं आहे. तर तुम्हाला एक फॉर्म्युला आलेला दिसेल. म्हणजे जर मुंबई युनिव्हर्सिटीचा एक फॉर्म्युला आहे तर ते त्या फॉर्म्युलानुसार जर आपण केलं तर आपल्याला CGPA टू पर्सेंटेजचे आपल्याला मार्क दिसतात. ठीक आहे, जर तुम्ही गुगलमध्ये टाकलं आणि AIचा वापर केला तर तुम्हाला ऑटोमॅटिक ते काढून भेटणार आहेत. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला माहिती टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे की नाही तर तुम्हाला येस किंवा नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लँग्वेज म्हणून तर इथं तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी लिहिता, वाचता आणि बोलता येतं. तर तुम्हाला सर्वच चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर इथे ऑप्शन आहेत की डज कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. जर तुम्ही कोणत्याही शासकीय विभागामध्ये काम करत असाल तर तुम्हाला इथे येस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. येस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं माहिती भरायची आहे. जर तुम्ही नसाल तर तुम्हाला इथं नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेट पर्टिक्युलर ऑफ टायपिंग क्वालिफिकेशन. तर बघा मित्रांनो जर तुम्हाला क्लर्क या पदासाठी अर्ज करायचं असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि तुमच्याकडं 40 इंग्लिश 40चं तुमच्याकडं टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. ते टायपिंग सर्टिफिकेट पण कोणत्याही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचं चालणार नाही. ठीक आहे, तर ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे येस ऑप्शनवर केलं क्लिक तर तुम्हाला इथं सर्व डिटेल टाकायचे आहेत. ठीक आहे, इथे आधी MSCITचं आलं, MSCITचं तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिश 40चं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अदर टेक्निकल क्वालिफिकेशन इफ एनी. जर तुम्ही अजूनही काही अदर टेक्निकल क्वालिफिकेशन केलं असेल तर तुम्ही इथं ते टाकू शकता. म्हणजे जर तुम्ही MS Excel, MS ऑफिस अशा वेगवेगळं काही कोर्स केलं असेल तर तुम्हाला इथं ते टाकण्याचं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हॅज एनरोल हिज नेम ॲट एम्प्लॉय एक्सचेंज. तर तुम्हाला इथं नोच ठेवायचं आहे. त्यानंतर इज देअर एनी क्रिमिनल प्रोसिजर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्यावर कोणती केस असेल तर तुम्हाला येस करायचं आहे किंवा नो करायचं आहे. ठीक आहे, हे तुम्ही त्याच्यानुसार वाचून घ्या. त्याचप्रमाणे जर तुमच्यावर UPSC, MPSC कोणतेही एनी स्टेट सर्व्हिस एक्झाम प्रिपरेशन घेणाऱ्यांनी जर तुमच्यावर काही बॅन लावलेलं असेल तर तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये येस किंवा नो टाकायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चारित्र्य प्रमाणपत्र कसं भरायचं. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना चारित्र्य प्रमाणपत्र कसं भरायचं याच्याविषयी डाऊट आहेत.
तर आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये चारित्र्य प्रमाणपत्र कसं भरायचं याची एक संपूर्ण 8 ते 10 मिनिटाची एक व्हिडिओ आहे, ती तुम्ही पाहून घ्या की चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये कोणाचं नाव टाकायचं आहे, आमदार, खासदार किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचं नाव टाकलं तर चालेल का, त्याच्यानंतर त्यांचा ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे, त्यांचा स्टॅम्प घ्यायचा आहे का, पोलीस व्हेरिफिकेशन करायचं आहे का, हे सर्व आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही ते इथं बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे 2 प्रतिष्ठित व्यक्तींचं नाव, त्याच्यानंतर ते काय व्यवसाय करतात, त्यांचा नंबर आणि त्यांचा इथे ॲड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मेन आलं ते पेमेंटचं ऑप्शन. ठीक आहे. त्याच्या आधी तुम्हाला सांगून देतो की तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे, त्याच्यानंतर सिग्नेचर करायचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, फोटोच्या जागी सिग्नेचर केले आणि सिग्नेचरच्या जागी फोटो अपलोड केला आहे. त्यांच्यामुळं आता त्यांचे ₹1000 वाया गेलेले आहेत, हे लक्षात ठेवा. कारण की जर एकदा तुम्ही चुकीचा फॉर्म भरला तर तो फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म चुकीचा भरू नका, नीट व्यवस्थित फॉर्म भरा. ठीक आहे. हे तुम्ही अपलोड केलं, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला इथे आधी पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर काय होणार, तुमचं जेव्हा पेमेंट सक्सेसफुली होणार तेव्हा तुम्हाला एक तिथे रेफरन्स नंबर भेटतो. तो रेफरन्स नंबर तुम्ही आधीच कॉपी करून घ्या. कारण की काय होतं की बरेच विद्यार्थ्यांनी आता पेमेंट केलेले आहेत परंतु त्यांना रेफरन्स नंबर आलेला नाही आहे. ठीक आहे. काही कारणास्तव ईमेलमध्ये आणि SMS मध्ये त्यांना रेफरन्स नंबर आलेला नाही आहे. त्यांच्यामुळे आता त्यांचं खूप इश्यू चाललेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जेव्हा पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला आधी जर रेफरन्स नंबर दिसणार आहे तो तुम्ही कॉपी करून घ्या किंवा तुम्ही तो लिहून घ्या. ठीक आहे. तो तुम्हाला इथे रेफरन्स नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं सिक्युरिटी नंबर टाकून तुम्हाला इथं आय ॲग्रीवर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म सबमिट होणार आहे. तर आता आपण बघूया की पेमेंट कसा करायचा. तर त्यासाठी या लिंकवर क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण ऑटोमॅटिक SBI कलेक्ट या ऑप्शनवर येतो. इथे आल्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहेत हे तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. तर इथं आपण BMC क्लर्क या पदासाठी अर्ज करत आहोत, त्याच्यामुळे BMC क्लर्क सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पहिलं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि डेट ऑफ बर्थ ही सर्व माहिती तुम्ही जशी फॉर्ममध्ये ॲज इट इज टाकलेली होती तसं जर तुम्हाला टाकायचं आहे. इथं जर तुमचं स्पेलिंग मिस्टेक झाली त्याच्यामुळं तुमचं अर्ज बाद होऊ शकतो. कारण की तुम्ही जे ₹1000 करणार ते या नावाने करणार आणि फॉर्ममध्ये तुमचं नाव वेगळं असणार. ठीक आहे. स्पेलिंग मिस्टेकमुळे त्याच्यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. ते त्यानंतर तुम्हाला इथे रेमिटर नेममध्ये तुमचं इथं नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे. या ईमेल IDवरच तुम्हाला तो रेफरन्स नंबर भेटणार आहे. ठीक आहे. तर चला आता आपण सगळं माहिती टाकून घेऊया. तर बघा मित्रांनो, सगळं माहिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं एक कॅप्चा कोड दिसणार आहे. तो टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं सर्व माहिती दिसेल. तीच सर्व माहिती तुम्हाला इथं चेक करून घ्यायची आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर परत तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतील की SBI बँक थ्रू आणि अदर बँक थ्रू. जर तुमचं SBI बँकेचं खातं असेल तर तुम्ही SBI बँके थ्रू करू शकता किंवा अदर बँके थ्रू सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. त्याचप्रमाणे UPIचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही UPIने पेमेंट करू नका. तुम्ही शक्यतो डेबिट कार्डनेच पेमेंट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पेमेंट केलं की तुम्हाला एक रेफरन्स नंबर भेटतो. तो रेफरन्स नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तो रेफरन्स नंबर तुम्हाला कुठं टाकायचा आहे. तर मित्रांनो, तो कॉपी केलेला रेफरन्स तुम्हाला इथे SBI कलेक्ट रेफरन्स नंबर येथे तुम्हाला तो कॉपी करून टाकायचा आहे. बघा असा क्रमांकाचा तो रेफरन्स नंबर येणार आहे. तो रेफरन्स नंबर आल्यानंतर तुम्हाला इथं आय ॲग्री या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं इथं फॉर्म सबमिट झालेला आहे. तर आता तुम्हाला फॉर्म सबमिट झाला आहे हे कसं करणार आहे, तर त्यासाठी इथं तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID आणि प्रिंट ॲप्लिकेशन. तर बघा मित्रांनो, फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID हे टाकलं तर तुम्हाला इथे ईमेल ID टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचं आहे, तुमचं जन्मतारीख आणि तुम्हाला इथे सिक्युरिटी कोड टाकायचा आहे. आणि जर तुम्ही इथं शो या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ID सुद्धा भेटतो. तो रजिस्ट्रेशन ID सुद्धा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं प्रिंट ॲप्लिकेशन या साईडवर यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला तो रजिस्ट्रेशन ID इथं टाकायचा आहे. त्याचप्रमाणे परत तुम्हाला डेट ऑफ बर्थ आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. हे टाकल्यानंतर इथं तुम्ही जर जनरेट केलं तर तुमचा फॉर्म डाउनलोड होणार आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. तो म्हणजे की जर तुम्ही हा फॉर्म गुगलने भरलेला असेल आणि जर तुम्ही गुगलनेच प्रिंट ॲप्लिकेशन करत असाल तर तुमचं ॲप्लिकेशन प्रिंट होणार नाही. तुम्हाला ते डायरेक्ट काही कोडवर्ड येणार. ठीक आहे. तो HTML या फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काहीच माहिती दिसत नाही. तर तुम्हाला हा प्रिंट ॲप्लिकेशनचा ऑप्शन आहे. तर तुम्हाला हा प्रिंट कसा करायचा आहे बघा मित्रांनो, हा इंटरनेट ब्राउझर नावाचा ॲप आहे. हा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि या ॲपने जर तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन केलं
तर तुमचं प्रिंट हा ऑटोमॅटिक बरोबर आहे तसा सर्व माहितीनुसार ॲप्लिकेशन डाउनलोड होणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक सांगेल की तुम्ही फॉर्म नक्कीच गुगलवरून भरा, परंतु जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन प्रिंट कराल तेव्हा नक्कीच त्या इंटरनेट ब्राउझरचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्याच तर परत सांगू इच्छितो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा आपण येथे देत आहोत आणि आपल्या यूट्यूबप्रमाणे आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदासाठी एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे. त्याच्यावर आपण सर्व काही अपडेट देत असतो आणि पेपर कसा येणार आहे, पेपरमध्ये आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे, ही सर्व माहिती आपण तिथे डिस्कस करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.